नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोकणातील सुंदर आणि ऐतिहासिक गाव दिव्यागर येथील भव्य जत्रा उत्सव। सुमारे 350 वर्षाची परंपरा जपणारा हा उत्सव केवळ धार्मिक नसून आपल्या संस्कृतीचा आणि एकतेचा सुंदर संगम आहे। दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणाऱ्या या जत्रेत देवाची परडी आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळतो। या उत्सवात सहभागी होण्यासाठी दूरदूरून भाविक येतात आणि गावात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। ही जत्रा केवळ श्रद्धेचा नव्हे तर आपल्या परंपरेचा अभिमान आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, अनुभवूया दिव्यागर जत्रा उत्सवाचा हा अद्भुत सोहळा। तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य वैराग आज तुम्हाला आपले दिव्यागरची जत्रेचे व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या इथे सकाळी सकाळी परडी येते। तर बघू शकताय परडीची तयारी इकडं सर्व झालेली आहे आणि तिकडे परडी आहे। हर्ष तिथे फोटो काढत आहे आणि माझ्यासोबत हर्षद आहे इथं आणि इथं यश आहे। ऐकर ओके, आपल्याला व्हिडिओ बनवायचे तो परत आणखीन एक नंबर। तर मित्रांनो, असाच मी तुम्हाला दाखवत राहतो आजच्या जत्रेमध्ये काय काय घडतंय ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघू शकताय आपले मित्रमंडळी पाया पाडायला इथं जमा झालेली आहे आणि इथं परडी जवळ आलेली आहे। आता यानंतर आपल्याला देवलामध्ये जायचं आहे, आजाला घेऊन जायचं आहे, वेदांतला घेऊन जायचं आहे, त्यानंतर रोहित, हर्षद आणि हा मोन्या यश।
शकता इथं आपण ड्रोन उडवत आहात आणि पर्डीचा व्हिडिओ शूट करत आहात आणि आपले मित्र ओके आता आम्ही पर्डी बघायला चाललो पुढे. दिस इज तात्या. कुठे आहे तात्या? दिस इज तात्या. अजिंक्य. ओके चल डन. आपल्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर बघू शकता इथं जत्रेची तयारी चालू आहे आणि तुम्हाला जत्रेची व्हिडिओ मी रात्री दाखवणारच आहे. इथे गली फिरतो. तर मित्रांनो आपण बघू शकता मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहोत. हे आपले मित्रमंडळी. आता तुम्हाला जत्रेचा व्ह्यू तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता जत्रेमध्ये एकटा जाण्याची वेळ आलेली आहे. आज कोणी मित्र माझ्यासोबत नाही आहे आणि ठीक आहे, आता एकटेच आपण जत्रेमध्ये. तर मित्रांनो बघू शकता आपले मित्रमंडळी भेटलेले आहेत आणि इथं जत्रेमधला पहिला
भेळ खायची सुरुवात केलेली आहे माझ्या मित्राने. बघू शकता मित्रांनो आपण इथं ब्लूबेरी पियतात. मिंट आहे ना, मिंट मोजितो. दादू काय पाहिजे तुला? रोहित 590 रोहित 590 थोडं सावकाश. सूरज पियाला नंतर सांगो कसा लागतंय तो. कसं लागतंय भैया बनवतोय आपला स्प्राईटला फोडं, स्प्राईट फोडं, बाटली फोडून ते दाखव. चला तर बिल आता भरलेला आहे सूरज वाणी याने. एक नंबर. नंतर मोठा येते कमी मध्ये बघतो. एक घे, चल एक घे. रे एक दोन आमच्याच माणसाला त्याला दे, बादशाला दे. घे चल. घे रे घे भाई 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 फटाके फटाके. एक घे तिकडं आजची शैला दे पाणी. असं उडवू नको आमच्या 9. हे आगे आदित्य. चला आता फायनली आपला भेटलेला पेमेंट द्यालास ना. बाजूला 50 रुपये सारखं वाटतंय काय? हा पैसा वसूल घशाला लागला नाही काय? एक नंबर. तर मित्रांनो बालू विचार करतोय की 500 रुपयामध्ये 500 रुपये बालू द्यायला तयार आहे. तरी पण बालू आपला पेमेंट नाही देत आहे. बालूला घेत नाही तो. बालू किती रुपये द्यायला तयार आहे? ओके ओके. स्वप्न होते पण काय अधुरे राहिलेत भावाचे. बालू का 1000 रुपये पण दे. तू फ्रेम यश पाते आपल्याला 4-5 वेळा भेटलेला आहे. युट्यूब फ्रेम. दुसरी गॅम बघू शकता इकडे फिरत आहे. ओके रजूबाई. ओके हा तू पण येणार भाई श्रवण. आपली पाचची गँग तर बघू दे. दादू इकडे तर तोंड बिन दाखा. काय बोलत हो. थोड्याच वेळात आपल्याला विवेक वैराग भेटलेला आणि काय घेतलाय तलवार. ओ माय गॉड तलवार एक नंबर. एक नंबर. आणि पतूनी काय घेतलंय? लिंबू का पण आईला पतूनी काय आय लव्ह यू. आणि तिकडे एका कोपऱ्यातून मानस भट बघत आहे आपल्याला काय करताय ते बघवे. अरे मयूर भावा एक नंबर. माझा भाव. तर मित्रांनो मंदिरामध्ये हातकोड्यांचा कार्यक्रम पाहायला मिळेल. तर चला ते बघूया. महाराजा गाव दिव्यागर महाराजा सर्व आजार पण महाराजा त्याला 4 दिवस चांगले तर 4 दिवस महाराज वाईट पण महाराजा सर्व तुझ्या दरबारात महाराज येऊन महाराज बोलत नाही की महाराजा माझा आजार पण महाराज उडवला तुझ्या दरबारात माझ्या मी हातोडं केले. तो महाराज हातोडं करायला आलेला आहे. त्याच्या डोक्याचा केसा परत पायाच्या जगा परत त्याचे
शस्त्रांना झालेले आहेत ते आपल्या पोटी घालून त्याच्याही हात पोटीची किल्ली आपल्या उंगाट्यात पडली म्हणजे हर हर महादेव. महाराजांनी विनंती केली माझ्या घरवाल्याची महाराजा खरोखर आजारपण महाराजा उडवला संधी जनता चोगली महाराजा आजारपण महाराजा त्यांची पत्नी तुझ्या दरबारात येऊन महाराजा विनंती केली की महाराजा माझ्या नवऱ्याचा महाराजा आजारपण महाराजा उडवला तर तुझ्या दरबारात महाराजा महाराजा तुझ्या दरबारात महाराजा येऊन महाराजा 5 वर्षे महाराजा पुढे बोले महाराजा 3रा वर्ष महाराजा चालू अजून 2 वर्ष मला बाकी आहे तरी माझ्या तिथंही सहस्रांना मला झालेलं आहे ते आपल्या पोटी घालून मला सहस्रांना झाले ते आपल्या पोटी घालून तिच्याही किल्ली आपल्या उभाट्याच्या आत पडली म्हणजे महाराजा दोन्ही महाराजे घर महाराजा दोन्हीच्या महाराजे बंद आहेत महाराजे तरी महाराजे आपल्या पोटी घालून तरी महाराजाची पुढे किल्ली आपल्या उभाट्यात पडली म्हणजे हर हर महादेव. लता कमलाकर जेवणकर महाराजा गाव दिव्यागर तेव्हा राजा तुझ्या दरबारामध्ये विनंती केली की महाराजा वैभवी विष्णू महाराजा वैभवी विष्णू नंदगावकर महाराजांनी आजारी होती तर मला त्यावेळी लता कमलाकर जेवणकर म्हणजे तुझ्या दरबारात महाराजा विनंती केली की महाराजा खरं मला वैभवी नांदगावकर ही जर महाराजा आजारपण महाराजा उडवला तर तुझ्या दरबारात किती वर्षे 1 वर्ष महाराजा हात पडला महाराजांनी विनंती केली की मला खरोखर तिच्याही घराचं महाराजा दरवाजा बंद आहे तरी मला तुझ्या दरबारामध्ये हात पडण्यामध्ये आलेले आहे तरी महाराजा सहस्त्रांत केलेले आहे तेही आपल्या पोटी घालून तिच्याही हात पडली केली आपल्या उंबरट्याच्या हात पडली म्हणजे महाराजा तुझा पुजारी महाराजा तुझ्या महाराजा चैत्र चतुर्थी सुद्ध महाराजा काही महाराजा तयार झालेला आहे पण महाराजा काही महाराजा उपवास केलेला आहे म्हणून तुला केलेला आहे महाराजा त्याच्या सहस्रांना झालेले आहे जय महाराज सिद्धनाथ बळी तुम्हाला महाराजा चैत्र शुद्ध चतुर्थीचा तुझा गडी माझ्या कृष्णकांत गंगाला उठून माझा भाऊ झाला हा माझ्या खरोखर तयारला मला खूप आनंद वाटतो तर तो आनंदाने फिरायला तयार झालेला आहे तर त्याच्या बाहेरच्या रंगापासून डोक्याच्या केसामध्ये सहस्त्रांग झालेले त्यांनी उपवास केलेले आहे त्याच्या भागांनीचा उपवास केलेला आहे तर त्याचे गड माझ्या छटकन लागले पाहिजे आनंदात तुला वेळी हसत मुख केला पाहिजे ही तुझ्या त्याच्यासाठी प्रार्थना करायला मित्रांनो, गावातील जुन्या लोकांना विचारला तर ते ह्या जत्रेचं रहस्य सांगतात की पांडवकालीन दिव्यागर गावात जेव्हा रोगराई आली होती
तेव्हा पांडव म्हणाले होते की गावातील रोगराई दूर झाली तर चैत्र शुद्ध चतुर्दशीला 5 फेऱ्या गली फिरे. त्यापासून ते बोलल्यानंतर गावात ते रोगराई पूर्ण बरी झाली. तिथूनच ही प्रथा चालू झाली. चैत्र देशमुख पांडव असे वाडवडील बोलले होते. चैत्र शुद्ध चतुर्दशीचा 5 फेऱ्या गळी फिरेल. हर 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 महादेव. पाय जवळ घे. हा पाय जोडून घे जोडून घे. हा आवते चला. हा आवते चैत्र शुद्ध चतुर्दशीचा गळी बघा कसा फिरतोय. चैत्र शुद्ध चतुर्दशीचा गळी.